मुलांनो, आपल्या रोजच्या जीवनात गुळाचा वापर आपण अनेक पदार्थांमध्ये करतो. गूळ हा ऊसापासून तयार होतो. ऊसापासून गूळ तयार करण्याची प्रक्रिया खूप मनोरंजक आहे. आज आपण फ्रॉम द शुगरकेन टू स्वीट गोल्ड या धड्यात ऊसापासून गूळ कसा तयार होतो हे जाणून घेऊयात. इयत्ता चौथी, विषय इंग्रजी, लेसन नंबर 2.5 फ्रॉम द शुगरकेन टू स्वीट गोल्ड म्हणजे ऊसापासून गोड गूळ. शुगरकेन म्हणजे ऊस, स्वीट म्हणजे गोड आणि गोल्ड म्हणजे सोने. परंतु इथे स्वीट गोल्ड म्हणजे गोड सोने हा शब्दशः अर्थ न घेता गूळ या अर्थाने तो शब्द आलेला आहे. आता आपण धड्यावरील सुरुवातीचे प्रश्न पाहूयात. ए. लेट्स नो म्हणजे चला जाणून घेऊया. पहिला प्रश्न दिला आहे, विच इज युअर फेवरेट डिश म्हणजे तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे. इथे तुम्ही तुमचा आवडता पदार्थ सांगू शकता. मी एक उदाहरणादाखल देत आहे. माय फेवरेट डिश इज पावभाजी. पुढील प्रश्न पहा. व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर यूज्ड टू मेक पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जातात. इन्ग्रेडियंट्स म्हणजे पदार्थ. याचे उत्तर आपण लिहू शकतो. द इन्ग्रेडियंट्स यूज्ड टू मेक पुरणपोळी आर व्हीट फ्लोअर, चना डाळ, जॅगरी, कार्डेमॉम अँड घी म्हणजे पुरणपोळी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, हरभरा डाळ, गूळ, वेलची आणि तूप या पदार्थांचा उपयोग केला जातो. ही गोष्ट राजवीर नावाच्या एका चौथीतील मुलाची आहे. तो आपल्या वडिलांबरोबर शेतावर गेला. तिथे त्याने ऊसाचे पीक पाहिले आणि त्यानंतर त्या ऊसापासून गूळ तयार कसा होतो ही सर्व प्रक्रिया त्याने पाहिली. याची गोष्ट आपण या धड्यातून आज पाहणार आहोत. बी. लिसन अँड रिपीट म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा. राजवीर लिव्ड इन करवीर नियर कोल्हापूर इन महाराष्ट्र म्हणजे राजवीर महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळील करवीर येथे राहत होता. ही वॉज ग्रेड 4 स्टुडंट अँड वॉज क्युरियस टू नो अबाउट द प्रोसेस ऑफ मेकिंग जॅगरी म्हणजे तो इयत्ता चौथीत शिकत होता. त्याला गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. हिज फादर वॉज अ फार्मर म्हणजे त्याचे वडील शेतकरी होते. राजवीर लव्ड टू विजिट द फील्ड्स अँड लर्न न्यू थिंग्स म्हणजे राजवीरला शेतावर जाणे आणि नवीन गोष्टी शिकणे खूप आवडत असे. वन डे राजवीर वेंट टू द फील्ड विथ हिज फादर म्हणजे एके दिवशी राजवीर आपल्या वडिलांबरोबर शेतावर गेला. ही सॉ टॉल शुगरकेन क्रॉप मूव्हिंग विथ द विंड म्हणजे त्याने वाऱ्यावर डोलणारे उंच ऊसाचे पीक पाहिले. राजवीर ट्राईड टू कट अ केन बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम म्हणजे राजवीरने ऊस कापण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते खूप कठीण गेले. हिज फादर स्माइल्ड अँड सेड, यू आर टू स्मॉल टू डू धिस म्हणजे त्याचे वडील हसून म्हणाले, हे काम करण्यासाठी तू अजून खूप लहान आहेस. आता आपण या पॅरेग्राफमधील कठीण शब्दांचे अर्थ पाहूयात. CURIOUS क्युरियस म्हणजे उत्सुक. PROCESS प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. FAR
MER फार्मर म्हणजे शेतकरी. FIELDS फील्ड्स म्हणजे शेते. TALL टॉल म्हणजे उंच. WIND विंड म्हणजे वारा. DIFFICULT डिफिकल्ट म्हणजे अवघड. SMALL स्मॉल म्हणजे लहान. पुढे पाहूयात. आफ्टर फ्यू मंथ्स द शुगरकेन क्रॉप वॉज रेडी टू कट. म्हणजे काही महिन्यांनंतर ऊसाचे पीक कापणीसाठी तयार झाले. फार्मर्स कट द केन्स अँड लोडेड देम ऑन बुलक कार्ट, ट्रॅक्टर्स अँड ट्रक्स. म्हणजे शेतकऱ्यांनी ऊस कापला आणि तो बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रक यांमध्ये भरला. सडनली वन बंडल फेल डाऊन ऑन द रोड. म्हणजे अचानक ऊसाची एक मोळी रस्त्यावर खाली पडली. राजवीर क्विकली हेल्प हिज फादर अँड पिक्ड इट अप. म्हणजे राजवीरने पटकन आपल्या वडिलांना मदत केली आणि ती मोळी उचलली. एव्हरीवन सेड गुड जॉब राजवीर. म्हणजे सर्वजण म्हणाले शाब्बास राजवीर. नवीन शब्द पाहूयात. AFTER आफ्टर म्हणजे नंतर. FEW फ्यू म्हणजे काही. MONTHS मंथ्स म्हणजे महिने. BULLOCK बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी. SUDDENLY सडनली म्हणजे अचानकपणे. BUNDLE बंडल म्हणजे मोळी. EVERYONE एव्हरीवन म्हणजे सर्वजण. पुढे पाहूयात. दे टूक द शुगर केन टू द गुऱ्हाळ, जॅगरी मेकिंग प्लेस. म्हणजे ते ऊस गुऱ्हाळात घेऊन गेले. गुऱ्हाळ म्हणजे गूळ बनविण्याची जागा. अ बिग मशीन क्रश्ड द शुगरकेन. म्हणजे तेथे एका मोठ्या यंत्राने ऊस पिळला. स्वीट ज्यूस फ्लोड आउट. म्हणजे त्यातून गोड रस बाहेर आला. राजवीर टेस्टेड इट अँड एक्सक्लेम्ड इट इज स्वीटर दॅन अ कँडी. म्हणजे राजवीरने तो रस चाखला आणि आनंदाने उद्गारला, हा तर कँडीपेक्षाही म्हणजे गोळीपेक्षाही गोड आहे. द ज्यूस वॉज पोर्ड इनटू अ बिग आयर्न पॅन. म्हणजे हा रस एका मोठ्या लोखंडी कढईत ओतला गेला. द फायर वॉज लिट बिलो इट. म्हणजे कढईखाली आग पेटवली. हॉट स्टीम केम आउट अँड राजवीर स्टेप्ड बॅक. म्हणजे गरम वाफ बाहेर येऊ लागली आणि राजवीर मागे सरकला. प्रकाश अंकल सेड, बी केअरफुल, फायर हेल्प्स अस बट इट कॅन अल्सो हर्ट अस. म्हणजे प्रकाश काकांनी त्याला सांगितले, सावध रहा, आग आपल्याला मदत करते पण ती आपल्याला इजा देखील करू शकते. नवीन शब्द पाहूयात. FLOWED फ्लोड आउट म्हणजे बाहेर आला. EXCLAIMED एक्सक्लेम्ड म्हणजे उद्गारला. SWEETER स्वीटर म्हणजे अधिक गोड. IRON आयर्न म्हणजे लोखंडी.
PAN पॅन म्हणजे कढई. FIRE फायर म्हणजे आग. BELOW बिलो म्हणजे खाली. HOT हॉट म्हणजे गरम. STEAM स्टीम म्हणजे वाफ. CAREFUL केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. HURT हर्ट म्हणजे इजा करणे. पुढे पाहूयात. वर्कर्स स्टिर्ड द ज्यूस विथ लॉंग वुडन स्टिक्स टू मेक इट थिक अँड ब्राऊन. म्हणजे कामगारांनी लांब लाकडी काठ्यांनी ऊसाचा रस दाट आणि तपकिरी होईपर्यंत ढवळला. दे रिमूव्ड ऑल द स्टफ फ्रॉम ज्यूस. म्हणजे त्यांनी रसामधील सर्व अशुद्ध पदार्थ काढून टाकले. राजवीर वॉन्टेड टू हेल्प, सो ही स्लोली स्टिर्ड द ज्यूस वन्स. राजवीरला मदत करायची होती, त्यामुळे त्याने हळूहळू एकदा रस ढवळला. एव्हरीवन क्लॅप्ड फॉर हिम. म्हणजे सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. इट वॉज पोर्ड इनटू स्मॉल मोल्ड्स अँड आफ्टर सम टाइम स्वीट जॅगरी ब्लॉक्स वेर रेडी. म्हणजे नंतर हा रस लहान साचांमध्ये म्हणजे मोल्ड्समध्ये ओतला गेला. काही वेळाने गोड गुळाच्या वड्या तयार झाल्या. राजवीर पिक्ड अप वन अँड सेड हॅपीली, वाव, इट्स अ मॅजिक. म्हणजे राजवीरने त्यातील एक वडी उचलली आणि आनंदाने म्हणाला, वा, ही तर जादू आहे. इन द इव्हिनिंग राजवीर्स ग्रँडमदर मेड टी युझिंग जॅगरी. म्हणजे संध्याकाळी राजवीरच्या आजीने गूळ वापरून चहा बनवला. शी सेड कोल्हापुरी जॅगरी इज फेमस अक्रॉस महाराष्ट्र. राजवीर स्माइल्ड अँड फेल्ट प्राऊड ऑफ हिज विलेज अँड कल्चर. म्हणजे ती म्हणाली, कोल्हापुरी गूळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राजवीर हसला आणि त्याला आपल्या गावाचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटला. आता आपण यातील नवीन शब्द पाहूयात. WORKERS वर्कर्स म्हणजे कामगार. WOODEN वुडन म्हणजे लाकडी. STICKS स्टिक्स म्हणजे काठ्या. THICK थिक म्हणजे जाड किंवा घट्ट. BROWN ब्राऊन म्हणजे तपकिरी. STUFF स्टफ म्हणजे अशुद्ध पदार्थ. JUICE ज्यूस म्हणजे रस. BLOCKS ब्लॉक्स म्हणजे वड्या. MAGIC मॅजिक म्हणजे जादू. EVENING इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. GRANDMOTHER ग्रँडमदर म्हणजे आजी. FAMOUS फेमस म्हणजे प्रसिद्ध. PROUD प्राऊड म्हणजे अभिमान. CULTURE कल्चर म्हणजे संस्कृती. अशा प्रकारे या धड्यातून राजवीर बरोबर आपणही ऊसापासून गूळ कसा तयार होतो ही सर्व प्रक्रिया पाहिली. आता आपण काही महत्त्वाचे शब्द वाचूयात. रीड केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वाचा. जॅगरी
शुगर केन, क्रश्ड, poured, machine, stirred, molds. D. Observe the picture and number the sequence of jaggery making process in the circles given. म्हणजे चित्राचे निरीक्षण करा आणि गुळ बनवण्याची प्रक्रिया दिलेली आहे त्याचा योग्य क्रम लावा. खाली 6 चित्रे दिलेली आहेत. गुळ बनवण्याची प्रक्रिया आपण पाहिली, त्याचा योग्य क्रम आपण अशा प्रकारे लावू शकतो. 1. कटिंग द शुगर केन अँड कॅरिंग द शुगर केन टू द गुऱ्हाळ. म्हणजे ऊसाची कापणी करणे आणि गुऱ्हाळापर्यंत ऊस वाहून नेणे. 2. क्रशिंग द शुगर केन अँड एक्स्ट्रॅक्टिंग द ज्यूस. म्हणजे ऊसाचा चुरा करणे, इथे अर्थ गाळप करणे आणि त्याचा रस काढणे. 3. बॉइलिंग अँड स्टिरिंग द ज्यूस. म्हणजे रस उकळणे आणि ढवळणे. 4. पोरिंग द थिक ज्यूस इनटू मोल्ड्स. म्हणजे घट्ट रस साच्यामध्ये ओतणे. 5. जॅगरी ब्लॉक्स आर रेडी. म्हणजे गुळाच्या ढेपा तयार आहेत. 6. सेलिंग जॅगरी इन द शॉप. म्हणजे दुकानांमध्ये गुळ विकणे. पुढील प्रश्न पाहूयात. ई. लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू बिस्किट फॅक्टरी, बेकरी, मिल्क डेअरी. म्हणजे बिस्किट कारखाना, बेकरी, दूध डेअरी यांच्याशी संबंधित शब्दांची यादी तयार करा. पाहूयात. बिस्किट फॅक्टरीशी संबंधित शब्द: बिस्किट्स, फ्लोअर, शुगर, बटर, अवन, मशीन. आता आपण बेकरीशी संबंधित शब्द पाहूयात. ब्रेड, केक, बिस्किट्स, फ्लोअर, अवन, क्रीम. मिल्क डेअरीशी संबंधित शब्द पाहूयात. मिल्क, कर्ड, बटर, चीज, क्रीम अँड पनीर. अशा प्रकारे आज आपण फ्रॉम द शुगर केन टू स्वीट गोल्ड या धड्याचे पूर्ण वाचन, मराठीत स्पष्टीकरण, त्यावरील प्रश्नोत्तरे, कठीण शब्दांचे अर्थ पाहिले. तुम्हाला हा धडा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.